काल एका लहान मुलानं मला त्याचं एक सिक्रेट सांगितलं. म्हणलं कुणालाच सांगू नको, पण मी तुला सांगणार आहे कारण इट वॉज नॉट जस्ट अ सिक्रेट, इट वॉज वन ऑफ द बेस्ट लाईफ लेसन्स आय गॉट. तर झालं असं की आमच्या गल्लीतलं जे एक छोटंसं दुकान आहे तिथं मी दरवेळेससारखं आपलं किराणा भरायला गेलो. काय सरजी बऱ्याच दिवसांनी आले असं म्हणत आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमचं हे चालू असताना दुकानाच्या बाहेर छोटी पोरं खेळत होती. त्यातलं एकाला काकांनी बोलवून घेतलं. काका मला हळूच म्हणले तुला एक मजा दाखवतो. हा जो लहान मुलगा आहे ना, त्याची कोपऱ्यावरचं मोठं किराण्याचं दुकान आहे ना, त्याच्या मालकाचा पोरगा आहे. काकांनी त्यांच्या गल्ल्यातून एक कॉईन घेतला आणि फ्रीजमधून एक 5 वाली डेअरी मिल्क घेतली. त्या दोन्ही गोष्टी त्यांनी त्या मुलासमोर धरल्या. एका हातात डेअरी मिल्क आणि एका हातामध्ये कॉईन होता 10चा. आणि त्या मुलाला म्हणले की या दोन्हीपैकी एक तुला घे. त्या मुलानं दोन्ही हातांकडे बघितलं. त्याच्याकडे बघून कळत होतं की काहीतरी मनात विचार चालू आहे. एकदा काकांकडे बघितलं, माझ्याकडे नजर फिरवली आणि विचार करून डेअरी मिल्क घेतली, थँक्यू म्हणला आणि निघून गेला. काकांनी माझ्याकडे बघितलं, हसले आणि म्हणले की बघ याचा बाप त्या मोठ्या किराणा दुकानाचा मालक आहे. मी पण आपलं त्यांच्या सुरात सूर मिसळला, हसलो, माझं सामान घेतलं आणि वापस निघालो. बाहेर थोडं पुढं आल्यानंतर ती पोरं खेळताना दिसली. मी क्युरियस होतो म्हणून सहज त्या मुलाला विचारलं, काय रे कितवीला आहेस? त्यानं म्हणला 3rd स्टँडर्ड. अच्छा बरं, 3रीला आहेस? तर मग काकाने जो तुला कॉईन दाखवला होता तो कितीचा होता माहिती आहे? त्यानं म्हणलं हो 10चा होता. आणि मग डेअरी मिल्क? त्यानं म्हणलं 5 रुपीजची. मला थोडं वेगळं वाटलं म्हणून विचारलं की तू जर 10 रुपये घेतला असता तर तुला 2 डेअरी मिल्क आल्या असत्या. त्यानं माझ्याकडे बघितला आणि गालातल्या गालात हसला आणि म्हणला दादा ते एक सिक्रेट आहे. मग तर माझी क्युरिओसिटी अजून वाढली. थोडं गोड बोलून पिंकी प्रॉमिस केल्यानंतर त्यानं मला ते सिक्रेट सांगितलं. म्हणाला की आता जी कॅडबरी घेतली ना ती आम्ही चौघांनी मिळून खाल्ली. आणि हा जो सगळा गेम आहे ना हा मागच्या 2 महिन्यांपासून चालू आहे. या सिक्रेटमध्ये लाईफ लेसन काय होता? ज्यांना कळायचं त्यांना कळलं असेल, नसेल कळलं पिन कमेंट बघा.